नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण कोकणातील पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे घावणे आणि चटणी. कोकणात घरोघरी नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हा पदार्थ बनवला जातो. घावणे तुम्ही नारळाच्या रसाबरोबर, चटणीबरोबर किंवा उसळीबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागतात. किंवा नॉनव्हेज जर खायचे असेल तर चिकन, मटण करीबरोबरही खाऊ शकता. हे घावणे सर्वांनाच जमत नाही, अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. पण इथे मी साध्या सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार तुम्हाला घावणे दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. आणि रेसिपी जर आवडलीच तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे बनवण्यासाठी इथे मी रोजच्या वापरातील तांदूळ घेतले आहेत. तांदूळ कोणताही असला तरी चालेल, अगदी रेशन घेतला तरी चालेल, पण इथे बासमती तांदूळ अजिबात घ्यायचा नाही आहे. आणि हे तांदूळ व्यवस्थितपणे निवडून नंतर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजवून घ्यायचे आहे. म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्ही घावणे बनवत असाल तर रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत. आणि जर दुपारच्या जेवणासाठी जर घावणे तयार करणार असाल तर सकाळीच तांदूळ पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत. लगेचच त्यातील पाणी काढून घेऊया आणि हे तांदूळ आपण मिक्सरमधून अगदी बारीकसर असे वाटून घेणार आहे. तर आता तांदूळातील पाणी काढून घेतल्यावर इथे मी मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून तांदूळ घालत आहे आणि गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर वाटून घेत आहे. पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर असे तांदूळ मी वाटून घेतले आहेत. इतपतच अगदी बारीकसर असे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. लगेचच ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे जे राहिलेले तांदूळ आहेत ते मी दुसऱ्या बॅचमध्ये व्यवस्थितपणे त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीकसर वाटून घेत आहे. पाहू शकता सर्व तांदूळ मी अगदी व्यवस्थितपणे वाटून घेतले आहे. तांदूळ वाटून घेत असताना इथे मी 1.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. तांदळाच्या क्वालिटीनुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी बॅटरमध्ये घालत असताना थोडे थोडे करून घालायचे आहे, नाहीतर बॅटर जास्तच पातळ होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे ताकाची कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा बॅटर चमच्याने व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. लगेचच त्याची आपण घावणी तयार करायला घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एक बिडाचे भांडे अशा प्रकारे मी गरम करत ठेवले आहे. कोकणात हे भांडे घरोघरी मिळते. अगदी सर्वांच्याच घरी हे अशा प्रकारे बिडाचे भांडे असते. आता त्याला आपण ब्रशने अगदी व्यवस्थितपणे तेलाने ग्रीस करून घेऊया. इथे मी ब्रशचा वापर करत आहे. कोकणात जी नारळाची किशी असते त्याने अशा प्रकारे तेलाने ग्रीस करतात. आता जे बॅटर आपण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. आणि लगेचच आपण अशा प्रकारे कढईने प्रथम आपण जे बॅटर तयार करून घेतले आहे ते अगदी अलगदपणे सोडूया आणि त्यानंतर अगदी मधोमध अशा प्रकारे बॅटर सोडूया. आणि त्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे बॅटर हलवून घ्यायचे आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून गॅस मीडियम करून अगदी एक बाजू व्यवस्थितपणे खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायची आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर घावण्याची वरची बाजू व्यवस्थितपणे सुकल्यानंतर म्हणजेच पाण्याचा अंश कमी झाल्यावर अशा प्रकारे सुरीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कलत्याने अलगद घावणा जाळीवर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट जाळीदार घावणा तयार झाला आहे. अशाच प्रकारे राहिलेले घावणे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. लगेचच त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी पाववाटी ओले खोबरे घेतले आहे. आता त्यात आपण पाववाटी चणे घेतले आहेत. चण्याची साले काढून घेतली आहेत. तुम्ही फुटाण्याची डाळही घेऊ शकता. चवीनुसार मीठ घालूया आणि पाववाटी इथे मी कोथिंबीर घेतली आहे. त्याचबरोबर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्याबरोबरच अर्धा इंच आले, 3 ते 4 लसूण पाकळ्या इथे मी घेतल्या आहेत. आणि गरजेनुसार पाणी घालूया. जर लसूण आवडत नसेल तर स्किप करू शकता. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून चटणी वाटून घेऊया. पाहू शकता अगदी बारीकसर अशी चटणी मी वाटून घेतली आहे. आता ती लगेचच आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली घावण्याबरोबर खाल्ली जाणारी अगदी चविष्ट अशी चटणी. ही चटणी तुम्ही डोशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते.
लगेचच गरमागरम जाळीदार असे मऊ लुसलुशीत घावणे आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी सर्व करूया. अशा प्रकारे अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे तयार झाले आहेत. तुम्ही एकदा तरी अशा प्रकारे घावणे आणि चटणी बनवून पहा. पुन्हा पुन्हा बनवाल. इतके चविष्ट हे घावणे तयार होतात. शिवाय थंड झाली तरी मऊच राहतात. कारण आपण तांदूळ अगदी व्यवस्थितपणे भिजवून घेतला आहे आणि त्यानंतरच घावणे तयार केले आहेत. फक्त हे घावणे बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे ज्या बिड्यावर आपण हे घावणे बनवतो ते बिडे अगदी व्यवस्थितपणे तेल लावून आधीच रात्री घ्यायचे आहे. म्हणजे घावणे अजिबात चिकटत नाही. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. अशा प्रकारे तुम्ही घावणे बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.